हाय गाईज, माय नेम इज सिद्धीश्री. वेलकम टू माय चॅनल. रक्षाबंधनसाठी शिवण्याची आत्या घरी आलेली आहे रात्री 11:30 वाजता आदल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी एक प्रोग्राम पण आहे. शिवण्याला मेहंदी काढण्याची खूप हौस होती. आत्याने मेहंदी काढली होती. सो आल्या आल्या मी आत्याला काम लावून दिलं शिवण्याला मेहंदी काढण्याचं. रात्रीचे 12 वाजता मेहंदी काढताय. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही आत्याची नवीन गाडी बघण्यासाठी गेलो, जी घराच्या बाहेरच लावलेली होती. ॲक्च्युली आम्ही सगळ्यांनी गाडीत बसून गाडी बघितली. खूप छान नवीन गाडी आहे. शिवण्याला देखील खूप आवडली. हॅलो करते शिवण्या सगळ्यांना. हार्दिकच्या आजोबांचा 75 बर्थडे होता. तो त्यासाठी प्रॅक्टिस करत होता. तो गिटार वाजवणार आहे. गिटारची प्रॅक्टिस करतोय खूप छान. आणि त्यानंतर आम्ही दुपारनंतर राखी बघण्यासाठी गेलो. शिवण्याच्या चॉईसने तिच्या दादाला राखी घ्यायची होती. आवडली का? बघ शिव, अजून खूप राखी आहे. हे ठेवून दे, मग जो दाखवतो तुला. हे बघ बघ कशी वाटते. हे त्याच्यात बघ काय लिहिलेलं आहे, बिग ब्रो. बिग ब्रो घ्यायची. ही आवडली का? मम्मा सांग आवडली. मम्मा सांग ना, ही आवडली. दाखव मग. ही आवडली आम्हाला. हार्दिक दादाला कोणाला बांधणार आहे? हार्दिक दादा बांधणार आहे. शिवण्याने बालगोपालला राखी ठेवली, जो तिला प्रचंड आवडतो. छोटा कृष्ण नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर तिच्या दादाला राखी बांधायला घेतली. तुम्ही बघत असाल पूर्ण ब्लॉगमध्ये मी केस बांधून ठेवलेले आहे माझे, पण तेही शिवण्यामुळे. कारण तिला केस मोकळे सोडलेले मी बिलकुल आवडत नाही. तिला पूर्ण म्हणजे कंटिन्यू ती मला केस बांधूनच ठेवायला लागते. रात्री झोपताना सुद्धा केस बांधूनच ठेवायला सांगत असते. त्यामुळे मी केस बांधून ठेवलेले आहे. खूप मोठ्या मुश्किलीने तिला पटवावं लागतं. कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर प्लीज या, मला थोडा वेळ तरी केस मोकळे सोडू दे. तेव्हा ती कुठेतरी तयार होते. शिवण्या छोटी असल्यामुळे तिच्यातर्फे मीच तिच्या दादाला राखी बांधलेली आहे. शिवण्याचं गिफ्ट आजीनेच खोललेलं आहे आणि शिवण्या डॉल बघून खूप खुश झाली. तिला नंतर सांगितलं की ती डॉल नाही, बॅग आहे. आणि तिला खूप आवडली. लगेच तिला घालून बघायची घाई होती. घालून बघितली आणि ती बॅग घालूनच ती किती वेळ इकडे तिकडे फिरत होती. खूप आवडली तिला. दादाचा हेडफोन दिसला, तो देखील लावून घेतला आणि दादाला आवाजून दाखवायला सुद्धा गेली की दादा बघ, मी तुझा हेडफोन लावलेला आहे. दादाही बिचारा काही बोलत नाही तिला. आतू खेळते तिच्यासोबत. शिवण्याच्या डॅडीला देखील राखी बांधलेली आहे तिच्या आतूने. आता ओवाळलं, राखी वगैरे बांधून झाली. त्यानंतर त्यांना श्रेयसच्या दुसऱ्या भावाकडे देखील जायचं होतं आणि ऑलरेडी 6 वाजून गेलेले होते. त्यानंतर शिवण्याने तिच्या डॅडाला ओवाळायला घेतलं. तर तिला एकटीला जमणार नाही, त्यामुळे मी तिचा हात पकडला आणि तिला सगळं सांगत होती, असं कर तसं कर. त्यानुसार तिने सगळं व्यवस्थित केलं. पहिल्यांदा करते त्यामुळे तिला खूप हौस आहे सगळी. पेढा खाऊ घालते तिच्या डॅडाला. शिवण्याला देखील पेढा खूप आवडतो. ओवाळून झाल्यानंतर की शिवण्याला बांधता येत नव्हती, सो त्यानंतर तिच्या डॅडाने तिला एक एक गिफ्ट दिले, जे काही मी ऑनलाईन मागवलेले होते आणि काही तिच्या डॅडाने घेतलेले होते. खूप एक्साइटमेंट वाटत होती तिला की काय काय भेटतंय मला. ते नको, हे ब्रेसलेट सेम, दोघांचं सेम. वाव, बघू. वाव, सेम सेम. बिट्स होते. छोटी छोटी ना, त्याच्यानंतर नंतर पर्पल कलरचे त्याच्यानंतर छोटे रबर्स आहेत, ब्लू. शिव दाखव तुझं. अरे बापरे, अंगठी पण घातली तू. किती छान. बांगडी दाखव तुझी. वाव,
बाय बाय बाय. बाय